जानू, माझ्या जवळ येणाऱ्या माणसांची सुद्धा तू त्या झुरळासारखी अवस्था केलीस। माझा मित्र विनोद, आपल्या घरचा वॉचमन, तुझी ट्रीटमेंट करायला आलेले डॉक्टर गुळगुळे आणि परीक्षेसाठी ऑल द बेस्ट बोलताना फक्त मला हँडशेक करणारा माझा मित्र सनी आणि अशा कित्येकांच्या अवस्थांना फक्त तू जबाबदार आहेस। माझ्या वेंकी दादाला बोरवेल मध्ये तूच ढकललंस ना? तुझ्यामुळे माझा वेंकी दादा मुका झाला, पहिरा झाला। जानू, माझ्या आजीच्या नाकावर तू तुझी दाबलीस जया। तुझ्यामुळे माझी आजी कोमल गेली। जानू, तू नाही जगू शकत ना माझ्याशिवाय? इथे भेटलास, पण आता पुन्हा कधीही कुठेही भेटू नकोस। गुड बाय मिस्टर जयंत कानिटकर। जानू, जानू, जानू थांब, जानू थांब प्लीज। जानू, जानू हे काय केलंस तू? जानू थांब प्लीज, थांब। जानू, जानू, जानू थांब, जानू। जयंत, अरे अरे काय झालं जयंत? तू ठीक आहेस ना? मी जानूला पाहिलं। अरे जानूने पाण्यात उडी मारली। जानू, जयंत, तू तू हे घे, पाणी पियस। जानू कुठे गेलीस तू? जयंत पाणी घे, घे पाणी पी, शांत हो जयंत। जयंत शांत हो रे। जानू, जयंत, जानू कुठे गेली? नको असा त्रास करून घेऊ स्वतःला रे। जानू कुठे गेली बाबा? जयंत, अरे जानू कुठे? ताई, उद्या तू हीच साडी नेस, कमाल दिसते। मला माझा पार्टनर रोमॅन्टिक असायला हवा। मी तर त्याच्यावर खूप प्रेम करेन, वेड्यासारखं, अगदी वेड्यासारखं। माझ्या भावना ताईला तुझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळूच शकत नाही। आजपासून मी तुला जीग जशी हाक मारणार आहे। तुला माहितीये का जी, या घरात अशी कुठल्याही वेळेत चहा प्यायला मला कोणाचीच कंपनी नसायची, पण आता तू आहे। पण आता खात्री पटलीये, माझ्या ताईची सगळ्यात जास्त काळजी तूच घेऊ शकतोस। तू जगातला दी बेस्ट नवरा आहेस आणि माझ्यासाठी जगातला दी बेस्ट जी। कळतंय तुला खूप त्रास होतोय आता। या जवळचा कोणी व्यक्ती असं अचानक सोडून गेलं तर काय त्रास होऊ शकतो याची याची कल्पना सुद्धा नसते। पण एक नको रडू शकता प्लीज, मला नाही बघवत आहे। तू तू पाहिजे तर बोल ना माझ्याशी, हा मन मोकळं कर तुझं। मी काय बोलू, मला नाही कळत काही। तुम्हाला माहिती आहे, जानू आमच्या घरचं चैतन्य होते। आमच्यावर कधी काही प्रॉब्लेम आला, काही झालं ना तरी जानू आली ना की सगळं वातावरणच बदलून जायचं, सगळीकडे आनंद पसरून जायचा। खूप लाडकी होती आमची, शेंडेफळ। आम्ही अगदी अति होईपर्यंत लाड केले तो तिचे। पण लहान असूनही ना सगळ्यात धाडसी, धडाडीची। कधीही काही झालं ना तरी सगळ्यात आधी ती उभी राहणार। ती कुठल्याच संकटाला घाबरायची नाही।
चूक करणाऱ्याला धडा शिकवायला कायम सज्ज, आमची सगळ्यांची लाडकी जानू. मला कळतच नाही आता ही पोकळी कशी भरून काढणार आहे. या घरचं ना पान सुद्धा हलत नाही तिच्याशिवाय. कसं होणार आहे आता सगळं. तुम्हाला माहितीये जानू मला नेहमी म्हणायची की ताई, तुझ्या पत्रिकेतल्या दोषाचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुला तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळणार आणि तू सुद्धा त्याच्यावर तितकंच प्रेम करणार. आज मी तिला सांगणार होते भेटून की जानू, तू म्हणालीस तसंच झालं सगळं. तुम्हाला माहितीये मी जानूला सगळं सांगायचंय. अगदी छोट्यातला छोटा निर्णय सुद्धा मी तिला विचारल्याशिवाय कधी घेतला नाही. पण जानू म्हणजे माझी मोठी बहीण असल्यासारखं वागायची. ताई, तू हे असं कर, असं वाग, असं बोल, हेच कर, हे नको करूस, असं सगळं सांगायची मला. पण मी मात्र तिची चांगली बहीण नाही होऊ शकले. भावना, नको असं काही बोलूस. जान्हवी असं कधीच बोलली नसती. आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असते अगं. जान्हवीचा तुझ्यावर खूप जीव होता अगं. पण त्याच प्रेमाला मी खरे उतरले नाही. मी कमी पडले सिद्धिराज. मला खूप गिल्टी वाटतंय. जानू कुठल्या फेज मधनं जात होती. मिसकॅरेजच्या दुःखात होती बिचारी. तिला माझी खूप गरज होती. पण मी तिच्याजवळ नव्हते. मी खरंच खूप वाईट आहे, खूप वाईट. भावना, ऐक ना, नको उगाच स्वतःला दोष देऊ सगळं. आपण जयंत आणि जान्हवीला त्यांचा वेळ दिला कारण ते एकमेकांच्या साथीने एकत्र या प्रसंगातून बाहेर पडतील म्हणूनच ना. आता असं सगळं काही घडेल याची कल्पना सुद्धा आपल्या कोणाला होती का? आणि तुला एक सांगू का, माझा तर अजून विश्वासच बसत नाहीये की जान्हवी मिसकॅरेजमुळे डिस्टर्ब होती म्हणून हे सगळं घडलंय. हो सिद्धिराज, मलाही असंच वाटतंय. अहो, खूप खंबीर होती जानू. कुठल्याही संकटासमोर हातपाय घालणाऱ्यातली तर अजिबात नव्हती. एक वेळ आम्ही कुणी खचून जाऊ ती आम्हाला आधार देईल, पण स्वतः कधी नाही खचणार. तरी असं कसं झालं असेल? या प्रश्नाचं उत्तर आपल्या कोणाकडेच नाहीये.